हरि ओम. पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे यांनी लिहिलेल्या स्पर्श परिसाचा या ग्रंथमालिकेतील दुसऱ्या भागाचं वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया यातील प्रकरण दुसरं, रात्री दिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, याचा भाग तिसरा. तुमचं काम अगदी सोपं आहे. इथल्या कोणत्याही व्यक्तीचं काम स्वामी आहेत तोपर्यंत सोपं आहे. स्वामी नसतील तर मात्र तेवढं सोपं नाही. मग प्रत्येकानं आपापल्या बुद्धीनं करायचं. आपल्या बुद्धीनं केलं की त्यात अनेक चुका राहण्याचा संभव आहे. कारण त्या बुद्धीत भ्रम आहे, प्रमाद आहे. पण सध्या जोपर्यंत स्वामी आहे तोपर्यंत तुम्हाला काय काळजी आहे? असो, तुम्ही सध्या अत्यंत आनंदाच्या शिखरावर आहात. असे दिवस पुन्हा येणार नाहीत. पूर्वी कधी आले नाहीत. हे दिवस जितके लांबतील तितकंच बरं. तसं आत्ता कुठलंही दुःख तुमच्यावर कोसळलेलं नाही. मी प्रत्येक व्यक्तीला हेच सांगतो. त्या तऱ्हेनं पुष्कळ मंडळी आनंदात आहेत. आता आयुष्य थोडं राहिलं आहे. तुम्हाला मनापासून वाटतं की याच जन्मात मोकळं व्हायचं आहे. मग मी सांगतो तसं करायचं आहे. पहिले 4 तास साधना, त्यात 2 तास ध्यान, नामस्मरण, मोठ्या प्रेमानं तन्मयतेनं पूजा अर्चा, ग्रंथवाचन, चिंतन. एवढं झालं की सबंध दिवसभर आपल्या कामाला मोकळे. बाकीची सर्व कामं करायचीच आणि तीही भगवंता प्रित्यर्थ करायची. तेही काम नेमकं नेमक्या वेळी करायचं. नुसतं बसून काही होत नाही. तसा आपल्या कामातून वेळ मिळाला तर पुन्हा दुपारी, संध्याकाळी तास अर्धा तास ध्यानाला बसावं. त्यानं अनुसंधान राहायला मदत होते. तेव्हा या उतारवयात साधनेला जास्त महत्त्व. मग इतर कामं, साधना, प्रकृती सांभाळून राहायचं. मन निर्मळ हवं. निर्मळ मनातच आनंद निर्माण होतो. मन व्यग्र असेल तर आपण व्यग्र, संतप्त राहतो. आतला आनंद प्रगटच होत नाही. आत ज्ञानाचा प्रकाश असला तरी तो ज्या देह मन बुद्धीतून बाहेर पडायचा, ती बुद्धी अत्यंत सूक्ष्म, अग्र आणि शुद्ध असावी लागते. मनही अत्यंत निर्मळ हवं. असं असेल तर आपलाच आनंद आपल्याला घेता येईल. वस्तुतः परमेश्वरानं या विश्वात आनंद ओतप्रोत भरून ठेवलेला आहे. चंद्र सूर्य उगवला की आपल्याला आनंद होतो. झाडं झुडपं वनश्री बघायला आपण काश्मीरला जातो. चैतन्य महाप्रभू एखादं गुलाबाचं फूल, सागर असं काही बघितलं की माझा प्रभू म्हणून धावत असत. सर्व ठिकाणी एकच परमात्मा भरून असताना त्यांचं ग्रहण आपल्याला होत नाही. याचं कारण आपली देह मन बुद्धी ठीक नाही, अमंगळ आहे, फार व्यग्र आहे, नको त्याचा विचार करते. असो, एका साधक व्यक्तीचं स्वामींना आलेलं पत्र. पत्राची तारीख आहे 12 सप्टेंबर 1979. मूल जवळ आल्यावर त्याला बरं वाटावं म्हणून आईनं यंत्रवत त्याला पदराखाली घेणं आणि मुलाच्या गुणामुळे वात्सल्यानं उचंबळून येऊन आपणहून आईनं त्याला जवळ घेणं, यात फरक असतो ना. मुलाला तो जाणवतो की नाही कुणास ठाऊक, पण बहुधा जाणवत असावा. संतांकडे येणारी प्रत्येक व्यक्ती लहान थोर ही भगवंत आहे असं जाणून अनुभवून त्यांचं आनंदानं स्वागत करणं, त्याला आशीर्वाद देणं हे संतांकडून काही वेळेला यंत्रवत होत असतं असं वाटतं. अर्थात सूर्य यंत्रवत प्रकाशत असला तरी त्याचा प्रकाश आणि उष्णता जगाला मिळते हे खरं. पण बारकाईनं पाहता कुठेतरी हे जाणवतं की संतांच्या या साऱ्या कृतीत ते स्वतः नसतात. त्यांचं चित्त खूप दूर कुठेतरी रंगून राहिलेलं असतं. केवळ येणाऱ्याला वाईट वाटू नये म्हणून ते त्याच्याशी बोलताना रंगल्याचं नाटक करतात. फार दिवसापासून हे जाणवतंय की एका ध्येयाच्या वेडानं आपण हे विश्व, त्यातील माणसं यापासून दूर झालो. त्या ध्येयाचा मार्ग दाखवणारे स्वामी मात्र आपल्यात आहे असं दाखवतात, पण त्यांना ओढ दिसते ती वेगळीच.
आमच्याशी बोलता बोलता ते क्षणात आमच्यापासून खूप दूर गेल्यासारखे वाटतात आणि मग आपण अगदी एकटे पडतो. देहानं त्यांच्या आसपास वावरत असून देखील आपण खूप अंतरावर आहोत असं वाटतं. मग अगदी अस्वस्थ, पोरकं, एकाकी वाटतं. मन व्याकुळतं. संतांच्या सान्निध्यात देहानं खूप काळ राहूनही आपण पूर्ण समाधानी का होऊ शकत नाही? आपलंच काहीतरी चुकतंय, आपल्यातच खूपशी कमतरता आहे. प्रवचनं, लेखन, वाचन अशा नाना गोष्टीत बुडून राहिलं तरी त्या कशानंच खरं पूर्ण समाधान मिळत नाही. जे समाधान मिळतं ते तात्पुरतं. मधूनच मन बंड करून उठतं आणि म्हणतं, हे काही नको तुला. आता अगदी एकटी एकांतात राहा. तू आणि तुझा प्रभू. त्यामध्ये विश्व नको, त्यातील द्वंद्व नकोत. या पत्राला स्वामींचं उत्तर असं: कोणत्याही पातळीवर असलं तरी संत नेहमी भक्तांच्या जवळच असतात. ते केव्हाही लांब जात नाहीत. मयि ते तेषु चाप्यहम असं असतं. मन मध्ये येऊन आपला प्रताप गाजवतं, बाकी काही नाही. एकांतात परमेश्वराच्या सान्निध्यात राहणं आणि संतांच्या सान्निध्यात क्षणभर राहणं सारखंच. संत आणि देव एकच. संतांची कृती नुसती यंत्रवत कधीच नसते. त्यामध्ये त्यांचं सर्वस्व असतं. पाहणं, बोलणं, ऐकणं सर्व. म्हणून तर लोक वेडे होतात संतांसाठी. त्यांची कृती यंत्रवत असती तर लोकांना, आबालवृद्धांना संतांचं आकर्षण वाटलं असतं ना. मनच रजोगुणी. त्याला साधनेनी बाजूला काढल्याबरोबर आपण आपल्या आनंद स्वरूपाला ओळखू शकतो आणि आपलं जे स्वरूप तेच संतांचं स्वरूप आहे नव्हे, आपण आणि ते एकरूपच आहोत हा बोध ठसतो. आज इथेच थांबूया. यानंतरचा चौथा भाग आपण उद्या ऐकूया. सद्गुरु असती अंतरात, सच्छिष्याते जागवीत. हरि ओम तत्सत.